युवकांनी संयम पाळला पाहिजे. बच्चे थोडे शरारती रहते, अपना राजकारण तो होना चाहिए असं म्हणत अमित शहा यांनी खासदारांची भेट घेतलेली आहे. आता हे खासदार कोण? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून फुटलेले खासदार आणि सचिन अहिर जे विधान परिषदेचे उपसभापती म्हणून नेमले गेलेले ते एक फुटलेले. अशा लोकांबरोबर आज दिल्लीमध्ये चर्चा केलेली आहे. 4 ऑगस्ट म्हणजे 30 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना चिन्ह आणि नाव या संदर्भात जी सुनावणी आहे ती होणार होती, परंतु ती आजही झालेली नाही आणि ती आता उद्या दुपारी 2 वाजता होण्याची शक्यता आहे. आपण शक्यताच म्हटलं पाहिजे. अशा पार्श्वभूमीवर ज्या वेळेला अमित शहा पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3 साठी भेटले का या सगळ्यांना फुटीरांना, याच्याविषयी चर्चा सुरू आहे. अभिजित दिपकेने जे दणके दिलेले आहेत की तुमचं फोडाफोडीचं राजकारण, 50 कोटी 100 कोटी काही वाटेल तेवढे घ्या आणि आमच्या बाजूला येऊन बसा, यासाठी या हॉर्स ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे पाहिजे तेवढे पैसे आहेत. मात्र जे कर्ज काढून शिकत आहेत मुलं आणि जे तुमच्या पेपर लीकमुळं आत्महत्या करत आहेत त्यांना नुकसान भरपाई किंवा मदत देण्याचं औदार्य तुमच्याकडे नाही असं ते म्हणत आहेत. एकूणच आता महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं राजकारण हे फक्त आपल्याच हाती असायला पाहिजे, हा जो हट्ट भारतीय जनता पार्टीतले शीर्षस्थ चाणक्य अमित शहा यांचा आहे आणि तो कसा, याविषयी आपण थेट विश्लेषण करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 5 ऑगस्ट म्हणजे उद्या 2 गोष्टी होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये अखेर CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी अखेर आपण कपिल सिब्बल यांना वेळ देणार आहोत आणि त्यांना जे काही म्हणणं सादर करायचं आहे ते त्यांनी उद्या दुपारी 2 वाजता करावं असं सांगितलेलं आहे. आता याच सूर्यकांत यांच्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झालेला आहे. ते काही वेगळी स्टोरी सांगायची गरज नाही. आता हा योगायोग आहे. आता उद्या 5 ऑगस्टला CJPने म्हणजे अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने एक बैठक ठेवलेली, त्यांची मॅरेथॉन 2 दिवसांची बैठक हे होणार आहे. आता हे जे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील आणि सचिन अहिर जे आमदार विधान परिषदेचे ते इकडे शिवसेनेत आले एकनाथ शिंदे यांचे आणि उपसभापती झालेले आहेत. हे तांत्रिकदृष्ट्या त्यांना ते सहज जमून गेलेले, तो भाग वेगळा. आता ऑपरेशन टायगर 3 केलं जाणार आहे. ही बातमी दिलेली कुणी आहे? ही ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिलेली ऑनलाईन. ह्या आज ज्या भेटी झाल्यात यांच्या, ही सलग ही दुसऱ्यांदा भेट आहे. आता पूर्ण बघा तुम्ही, पावसाळी अधिवेशन म्हणजे आता विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, त्याच्यामध्ये सचिन अहिर यांचं ते वाजत गाजत ते स्वागत झालं. एकनाथ शिंदेंनी बॉम्ब फोडला. आता 6 खासदार फुटले. आता हा एक आमदार फोडलेला आहे. आता पुढचे आमदार जे आहेत तुमचे 20 पैकी 16 13 काय करायचं त्याविषयी आम्ही करूच. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे वगैरे वगैरे, ते स्टाईलमध्ये एकनाथ शिंदे बोलले. त्यांचे सगळे नेते ते बोलत आहेत. बरं, आता ते बोलत आहेत, खासदार फुटत आहेत, आमदार फुटत आहेत. लाज आहे का? लाज बाळगायची नसते राजकारण. ही शेवटी बेरीजेचं राजकारण आहे ना. आणि मग चाणक्य जसं म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये, आम्ही राजकारण करतो, आम्ही काही संन्याशाची वस्त्रे परिधान केलेली नाहीत, आम्ही राजकारण करतो. पण या राजकारणाचा लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. अभिजित दिपके याच दरम्यान अनेकदा बोललेला आहे आणि एकटा अभिजित बोललेला नाही तर तमाम जैन ही पिढी आग ओकते. नुसती आग ओकत नाही
तर शिव्या देतीये, त्यांच्या भाषेतल्या त्या ओव्या आहेत, त्यांच्या मनातल्या त्या भावना आहेत, त्यांची बोलायची ती पद्धत आहे. आणि मग ही पद्धत किंवा हा आवेश किंवा हा जोश आणि त्याच्यातलं खरेपण आपल्याला आपल्या डोक्यावर शेकू शकतं, याची चिंता कुणाला लागलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागलेली आहे. 4 वेळेला का होईना आलेच आतापर्यंत इंस्टाग्रामवर. अमित शहा खिळे लावून काठ्या त्या झोडपल्या, पॅलेट गन चालवल्या, सगळं काही केलं. कुणाच्या आदेशाने केलं? दिल्लीचा आयुक्त ऐन वेळेला कुणी बदलला? याचं उत्तर देण्याचं सौजन्य केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी दाखवलं का? दाखवलं नाही. आले पुण्यामध्ये, महाराष्ट्रातलं विद्येचं माहेरघर, आले, टिळक पुरस्कार दिला आपले ते डोवाल यांना आणि युवकांना संदेश दिला की तुम्ही संयम बाळगा, असं त्यांनी केलं. पण हे जे गलिच्छ राजकारण तुम्ही खेळता, ज्या पद्धतीने खेळता, ज्या पद्धतीने बाजार मांडलेला आहे, त्याविषयी जी तिडीक आहे ही तुम्हाला एक आता भोवती आहे. पण ती कितीही होत असलं तरी आम्ही मजबूत आहे. संसदेमध्ये ज्या वेळेला चर्चा झाली हे पब्लिक एक्झामिनेशन रिफॉर्म्सवर, जे 2024 मध्ये झालं होतं ते बदललं त्याच्यावर, त्यावेळेला अमित शहा यांचं काही धाडस झालं नाही सभागृहामध्ये संसदेमध्ये येण्याचं. तिथं आवारात फिरत होते की आम्ही किती रिलॅक्स आहोत वगैरे, पण तिथं आतमध्ये आले नाही. कारण राहुल गांधींनी थेट बॉम्ब फोडलेला आहे खुर्ची खाली. मग त्याला उत्तर द्यायचं कसं? त्यांनी तर पत्रही दिलं होतं, आपण त्यालाही उत्तर दिलं नाही. आता ते प्रेस कॉन्फरन्स घेतात आहे, त्यालाही उत्तर द्यायचं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर त्यांनी केलं, हे सगळं केलेलं आहे. हे मी का सांगतोय? एवढं होऊन सुद्धा अमित शहा ज्यासाठी राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि शहेनशाह आहेत, म्हणजे बघा, ज्या वेळेला 2014 पासून मोदी लाट आली, सत्ता आली आणि या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये तुमचं काश्मीर ते कन्याकुमारी ज्या पद्धतीने लोटस ऑपरेशन करत आले अमित शहा, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, अनेक ठिकाणी त्यांनी केलं. आणि महाराष्ट्रात तर काय केलं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मातोश्रीवर जिथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बसत होते, त्या खोलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी यांना अमित शहा यांनी सत्तेचं समान वाटप होईल निवडणुकीनंतर असं सांगितलं. ऐन वेळेला मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या यांच्या मागे लागले आणि ते नाकारलं देण्यात. मग उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला. मग आता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, मुस्लिम वगैरे, काँग्रेस, सेक्युलर वगैरे वगैरे ते सगळं झालं. इकडं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे मुक्यावर मुके घेतले, बसले, ते चाललं आजही सत्तेमध्ये. तिथं विचाराची प्रतारणा नाही, विचार. मग हे असं सगळं चाललेलं आहे. मग आता ही जी नवीन पिढी आहे ही काय बघतीये की तुम्ही थैली शहा, आम्ही कसे आहोत हे दाखवून देत आहे. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना अगदी कॉलर टाईट करून आहे की कसा होतंय ते बघा. इकडे उद्धव ठाकरे त्रस्त आहेत आणि ते त्रस्त राहणारच. आता ते स्वतः काही वेळेला कारणीभूत आहेत, हाही भाग सोडून द्या. परंतु ते जे काही राजकारण होत आहे, त्यांनी सांगितलं शेवटी काही त्या पक्षाच्या बैठकीमध्ये की आपल्याला शिवसेना हे नावही मिळेल आणि पक्षचिन्हही मिळेल, आणि नाही मिळालं धनुष्यबाण तर ते गोठवलं जाईल. अशी उद्धव ठाकरेंची एक भाबडी अपेक्षा आहे, ती त्यांनी बोलून दाखवली. इकडं कायद्याच्या याच्यामध्ये न्यायालयामध्ये जे होतं ते काही भावना शून्यपणे होत असतं. शेवटी तो कायदा आहे, समोर काय आहे ते. म्हणजे दोन गोष्टी भावना शून्य असतात. एक राजकारण जे अमित शहा आणि ते सगळे करत आहेत ते भावना शून्य राजकारण, आणि दुसरं कायदा. समोर काय, कायदा काय सांगतोय, काय पुरावा आहे, डॉक्युमेंट्स काय आहेत, कुठले ठराव झालेले आहेत. तुम्ही अँटी डिफेक्शन बिल म्हणता, 10वी अनुसूची म्हणता, 2/3 म्हणता. तुम्हाला जर फुटायचं असेल तर ते मूळ पक्षाने फुटलं पाहिजे. आम्ही काय करू, आम्ही तसं काही बाळगणार नाही तो कायदा वगैरे, आम्ही आमच्या पद्धतीने करू. आणि मग गेल्या म्हणजे जसे ते चंद्रचूड होते तेव्हापासून जी काही चर्चा, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, सगळं जे झालेलं आहे ती तारीख आहे.
मग ईसीने म्हणजे इलेक्शन कमिशनने काय सांगितलं, विधानसभेच्या अध्यक्षांनी काय सांगितलं, सुप्रीम कोर्टाने काय निर्देश दिले होते, हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे ते त्याच्यावर तारीख पे तारीख. आणि ती तारीख पे तारीख मुळे काय झालेलं आहे, निवडणुका मधल्या काळात पार पडल्या. जे गद्दार गद्दार 50 खोके एकदम ओके सगळे निवडून आले मस्त पाहिजे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा तो जो राडा करणारा, जो कानशिलात लगावू शकतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं, रस्त्यात तुडवा, असं त्यांनी काही केलं नाही. आणि ते आता भोवावं लागलं त्यांना. आता ते केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे असं आपण म्हणू शकतो का? आपण नाही म्हणू शकत. पण ते झालं, ते नाही केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय आलं की फुटीवर फुटी 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 होत चाललेला आहे. आणि आज जी भेट झालेली ती त्याच दृष्टीने बघायला पाहिजे. आता 6 खासदार फुटले, ओम प्रकाश बिर्ला यांना भेटले, मग त्यांचा फोटो 15 दिवसांनी तो प्रसारित करण्यात आला, बघा आम्ही भेटलेला आहे. आम्हाला ते तुमचे कोण ते याचे ओमराजे निंबाळकर सुद्धा कसे तिथं होते, मग ते वगैरे ते सगळं ते केलं. म्हणजे आम्ही किती फुल प्रूफ ऑपरेशन केलं असं एकनाथ शिंदे म्हटलं. आता सचिन अहिर आलेले, मग कुणाला वरळीचे अजून ते शिंदे का कोण अजून ते आमदार आहेत त्यांनाही यायचंय असंही ती चर्चा झाली. अजून बरेच, मग इकडे विधानसभेतले आमदार येऊ इच्छितात त्यांना देखील घ्यायचंय. याचं काय चाललं जातं की बघा आम्ही खासदारांनी घेतले, आम्ही 15 कोटी ऍडव्हान्स घेतला, काय घेतलं, झाले लोक ओरडले, आले उद्धव ठाकरे आमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतल्या, काय बिघडलं आमचं, आमचा रेवनचा गॉगल शाबूत आहे, आमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ, ती चेन शाबूत आहे, आमच्या मोठ्या टायरच्या गाड्या मस्त आहेत, आमच्या पुढच्या 7 पिढ्यांचं कल्याण कसं आम्ही करून टाकलेलं आहे. बरं लोक जमतात, लोक जमत कुठं नाही, कार्यकर्ते जमतात, आम्ही निवडून सुद्धा येतो, पैसा पाठव, आला असेल आम्ही मशाल चिन्हावर निवडून म्हणून काय झालं, आम्हाला जाता येतं तिकडं. आम्ही कसे घोडे आहे आणि घोडे विकत घेणारे, जे गले लठ्ठ असे जे थैमान घालणारे थैलीशा बसलेले, त्याच्यामुळे ते कसे चट्टान की तरह आमच्या मागे ते उभे आहेत, त्याच्यामुळे आम्ही मस्त निर्धस्त आहोत. आता खासदार हे कोणाला सांगतील, आमदारांना सांगतील काही. आणि ते 20 पैकी जे काही उरले आमदार त्याच्यातला फोडण्याचा प्रयत्न होईल. आता तो यशस्वी होईल का, यांना नाही जाण्याची तर मनाची वाटेल का, हा प्रश्न आहेच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.